नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट बिझनेस अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर 3 पार्टनरशिप फर्म अँड पिसमिल डिस्ट्रीब्युशन प्रॉब्लेम नंबर 3। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर 2 प्रॉब्लेम चॅनलवर अपलोड झालेले आहे। प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण जे प्रॉब्लेम बघताय ते प्रॉब्लेम आपल्या मित्रांना पण शेअर करा। मित्रांनो, हा तिसरा प्रॉब्लेम आहे। A, B and C were in partnership, sharing profit and losses in the ratio of 1/2 is to 1/3 is to 1/6. Their balance sheet as on 31st December 2023 was as follows. मित्रांनो, A, B आणि C हे 3 पार्टनर्स आहेत। त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलाय 1/2, 1/3 आणि 1/6। मित्रांनो, या ठिकाणी आता या रेशोवरून आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा काढणार, तर या तीनही अपूर्णांकाचे जे अंश आहेत ते समान आहेत। मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा अपूर्णांक असतो। म्हणजेच छेद लहान तो मोठा अपूर्णांक आणि छेद मोठा तो लहान अपूर्णांक। म्हणजे या ठिकाणी पहिला अपूर्णांक जर बघितला आपण तर या ठिकाणी 1/2। आता एकूण भाग आहेत किती, तर एकूण 6 भाग आहेत। त्या 6 मधले 2 म्हणजे बेत्रिक 6 म्हणजे पहिला अपूर्णांक असेल 3। त्यानंतर दुसऱ्याचा छेद आहे 3, मग 6 मधले 3 भाग म्हणजे किती, 3 दुणे 6 म्हणजे 2 आणि 6 तिसऱ्याचा छेद आहे 6 म्हणजे 6 एक 6 म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग रेशो होईल 3:2:1। त्यांचं बॅलन्स शीट दिलंय मित्रांनो 31 डिसेंबर 2023 चं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2023। आता बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज। आपण ॲसेट साईडला काय लक्षात ठेवायचं, तर ॲसेट साईडला कॅश किती आहे, कारण की ही कॅश आपल्याला पुढे स्टेटमेंट तयार करताना उपयोगी येणार आहे। त्यानंतर लायबिलिटी साईडला जर बघितलं तर लायबिलिटी साईडला आपल्याला काय काय दिलंय मित्रांनो, कॅपिटल आहे, बँक लोन आहे आणि जनरल रिझर्व्ह आहे। या टॉपिकची मेन थीम अशी आहे, आता हा बिझनेस 3 पार्टनर्स त्यांचा सुरू आहे, काही कारणामुळे ते त्यांचा बिझनेस बंद करणार आहे। त्यांचा व्यवसाय बंद करताना ते काय करतील, ॲसेट विकतील। या सगळ्या ॲसेट ते विकतील आणि विकून आलेल्या पैशातून या लायबिलिटीज पेड करतील। म्हणजे ॲसेट रिअलाइज करायच्या आणि लायबिलिटी पेड करायच्या। पण लायबिलिटी पेड करताना लायबिलिटीज पेड करण्याचा एक सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्सनेच त्या ठिकाणी आपल्याला लायबिलिटी पेड कराव्या लागतात। म्हणजे अगोदर थर्ड पार्टी लायबिलिटी आपल्याला पेड कराव्या लागतात, त्यानंतर मग पार्टनर्स लोन असेल तर ते पार्टनर्स लोन नंतर आपण पेड करतो आणि सर्वात शेवटी मग पार्टनर्स कॅपिटलला जे काही पैसे उरतील ते पैसे आपण पार्टनर्स कॅपिटलला देतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार। तर आपल्या लायबिलिटीज, कॅपिटल, बँक लोन आणि जनरल रिझर्व्ह आहे। आपण पुढे स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट बघणार आहोत। मित्रांनो, पुढे आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय, द पार्टनर्स, या ठिकाणी हा पॅरेग्राफ बघा, द पार्टनर्स ॲग्री टू डिझॉल्व द फर्म। पार्टनर्सने ठरवलेलं आहे डिझॉल्व म्हणजे बंद करणे, त्यांचा व्यवसाय त्यांना बंद करायचा आहे। इट वॉज डिसाइडेड दॅट कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज। त्यांच्याकडे जशी कॅश उपलब्ध होईल त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी लायबिलिटीज पेड करणार आहेत। डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन इस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹6,000। बघा, त्यांना ॲसेट ज्या रिअलाइज करायच्या आहेत त्यासाठी त्यांनी काही तरतूद केलेली आहे, त्यांनी त्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे, तर ती आहे ₹6,000। म्हणजे ज्या ॲसेट आपल्याला विकायच्या आहेत त्या विकण्यासाठी येणारा खर्च आहे तो ₹6,000। एवढी त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली, एवढी तरतूद केलेली आहे। बट द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹1,000। परंतु खर्च ॲक्च्युअली ₹1,000 झालेला आहे। स्पेंड ऑन 31 मार्च 2024 आणि तो कधी झाला, 31 मार्च 2024ला ॲक्च्युअली ₹1,000 खर्च झाला। म्हणजे तरतूद केली 6,000ची आणि खर्च ₹1,000 झाला। द ॲसेट वेअर रिअलाइज ग्रॅज्युअली ॲज फॉलोज। आणि त्यांनी ॲसेट विकलेले आहेत आणि त्या विकून आलेले पैसे आपल्याला या ठिकाणी खालच्या तक्त्यामध्ये दिसत आहेत। मित्रांनो, 31 जानेवारीला ॲसेट
त्या ठिकाणी रिअलाईज केल्यानंतर आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता या प्रॉब्लेममध्ये बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू आहे. या प्रॉब्लेममध्ये आहे बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. तर आपण घेताना या ठिकाणी कोणती व्हॅल्यू घ्यायची, तर जी लहान रक्कम आहे ती, म्हणजे थोडक्यात मार्केट व्हॅल्यू आपण घेणार, बुक व्हॅल्यू घेणार नाही. ॲसेट रिअलाईज केल्यानंतर कोणती व्हॅल्यू घेणार आपण, मार्केट व्हॅल्यू, म्हणजे थोडक्यात जी रक्कम लहान आहे तीच रक्कम आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग 31 जानेवारीला ॲसेट रिअलाईज केल्यानंतर पैसे मिळालेत 9,000. 20 फेब्रुवारीला ॲसेट रिअलाईज करून 24,200 मिळाले आणि 31 मार्चला 23,800. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, बुक व्हॅल्यू न घेता मार्केट व्हॅल्यू आपण घेणार. त्यानंतर काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये पुढे, प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश बाय फॉलोविंग एक्सेस कॅपिटल मेथड. मित्रांनो, एक्सेस कॅपिटल मेथडने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. 2 स्टेटमेंट तयार करावे लागतील. पहिलं स्टेटमेंट असेल स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल आणि दुसरं स्टेटमेंट आपल्याला तयार करावं लागेल स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर एक्सेस कॅपिटल मेथड. मित्रांनो, हा होता आत्तापर्यंत आपण बघितलेला प्रॉब्लेम. आता आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, हे आहे पहिलं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे. 2 प्रॉब्लेममध्ये आपण हे स्टेटमेंट ऑलरेडी बघितलेलं आहे. 2 कॉलम आपल्याला तयार करावे लागतील. वरती नाव देणार स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल. त्यानंतर 2 कॉलम असतील. पहिला कॉलम पर्टिक्युलर आणि दुसरा असेल कॅपिटल. कॅपिटलमध्ये मग जेवढे पार्टनर्स असतील त्या सगळ्या पार्टनर्सचा आपण कॅपिटल घेणार. ABC हे 3 पार्टनर्स आहेत. त्यानंतर आता कॅपिटल बॅलन्सेस. कॅपिटल बॅलन्स जो आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे तो आपण घेणार. कॅपिटल बॅलन्स Aचा आहे 24,000, Bचा आहे 26 आणि Cचा आहे 18,000. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता नवीन एक ॲडजस्टमेंट आली बघा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला जनरल रिझर्व्ह दिलाय. जनरल रिझर्व्ह म्हणजे राखीव निधी. जो राखीव निधी कंपनीला अडचणीच्या काळामध्ये उपयोगी येत असतो तो जनरल रिझर्व्ह आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करावा लागेल. प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलाय जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. तो रेशो कसा काढायचा मी अगोदरच या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता हा जनरल रिझर्व्ह बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलाय तो आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करणार 3:2:1 या रेशोमध्ये. मग आता रक्कम आहे जनरल रिझर्व्हची रक्कम आहे 12,000. मग 12,000 ॲड कसा करणार, तर 12,000 भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशोची अगोदर बेरीज करूया. 12,000 भागिले 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. मग 12,000 भागिले 6 करणार तर उत्तर येईल या ठिकाणी 2,000 उत्तर असेल. मग 2,000 गुणिले 3 म्हणजे 3 दुणे 6,000, 2,000 गुणिले 2 4,000 आणि 2,000 गुणिले 2 म्हणजे 1,000. मित्रांनो, जनरल रिझर्व्ह 6,000, 4,000 आणि 2,000 याप्रमाणे आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेपप्रमाणे आपण या ठिकाणी जाणार. मग जनरल रिझर्व्ह ॲड केल्यानंतर या ठिकाणी तो कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करायचा आहे आणि बॅलन्स ॲड केल्यानंतर त्याला म्हणायचं ॲडजस्टेड कॅपिटल. मग ॲडजस्टेड कॅपिटल Aचं असेल 24 आणि 6 30,000, 26 आणि 4 30,000 आणि 18 आणि 2 20,000. हे झालं ॲडजस्टेड कॅपिटल. त्यानंतर आपण घेणार प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1 तो खाली लिहिला. मग आता आपल्याला काढायची आहे युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू आपण कशी काढतो मित्रांनो, तर ॲडजस्टेड कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे 30,000 भागिले 3 उत्तर येईल 10,000. 30,000 भागिले 2 15,000 आणि 20,000 भागिले 1 20,000. आता युनिट व्हॅल्यू काढल्यानंतर युनिट व्हॅल्यूमध्ये सगळ्यात लहान जी रक्कम असते त्याला बेस मानायचं. मग बेस कोणता आहे तर Aचा 10,000 हा बेस आला. मग या ठिकाणी पुढच्या ओळीवरती लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस A. मग आता बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. बेस आहे 10,000, 10,000 गुणिले 3 30,000. त्यानंतर 10,000 गुणिले 2 20,000 आणि 10,000 गुणिले 1 10,000. मित्रांनो, या रकमा काय करायच्या ॲडजस्टेड कॅपिटलमधनं लेस करायच्या आणि जो बॅलन्स येईल त्याला म्हणणार सरप्लस कॅपिटल. बघा 30,000 मधून 30,000 गेले या ठिकाणी Aच्या कॉलममध्ये डॅश. त्यानंतर 30,000 मधून 20,000 गेले Bच्या कॉलममध्ये 10,000 आणि 20,000 वजा 10,000 Cच्या कॉलममध्ये पण 10,000. मित्रांनो, आपल्याला जोपर्यंत शेवटी एका पार्टनरचा बॅलन्स शिल्लक राहत नाही तोपर्यंत ही स्टेज पुढे अशीच करत जायची. त्यानंतर पुन्हा आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिणार 3:2:1
एच्या कॉलममध्ये काहीच येणार नाही. 2 आणि 1 आपण बी आणि सीच्या कॉलममध्ये लिहिले. पुन्हा आपण युनिट व्हॅल्यू काढणार. युनिट व्हॅल्यू कशी काढणार, तर सरप्लस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे 10,000 भागिले 2 उत्तर येईल 5,000. त्यानंतर 10,000 भागिले 1 10,000. आता पुन्हा युनिट व्हॅल्यूमध्ये जी रक्कम लहान असेल त्याला आपण बेस मानणार. बेस आहे बी. मग आता पुन्हा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी. मग 5,000 गुणिले 2 10,000 आणि 5,000 गुणिले 1 5,000. या ठिकाणी या दोन रकमा आल्यात. आणि आता या ठिकाणी आपण काय करणार, सरप्लस कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बीची रक्कम वजा करणार आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार ॲब्सोल्यूट सरप्लस. मित्रांनो 10,000 मधून 10,000 गेले, बाकी 0 उरली, आणि 10,000 मधून 5,000 गेले, बाकी उरली 5,000. ॲब्सोल्यूट सरप्लस आपला सीचा आलाय 5,000. मित्रांनो हे स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल पहिलं स्टेटमेंट आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आता आपण जात आहोत दुसऱ्या स्टेटमेंटकडं. स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर एक्सेस कॅपिटल मेथड. मित्रांनो पहिले सुरुवातीचे 3 कॉलम सेम असतील, डेट, पर्टिक्युलर आणि कॅश. डेट कॉलममध्ये लिहिणार आपण 2024, कारण आपलं जे बॅलन्स शीट आहे ते 31 डिसेंबर 2023 आहे. मग 31 डिसेंबर 2023 नंतर आपल्याला बिझनेस डिझॉल्व करायचा आहे, बंद करायचा आहे. 31 डिसेंबर 2023 नंतरची तारीख असेल 1 जानेवारी 2024, म्हणून आपण डेट कॉलममध्ये लिहिले 2024. पर्टिक्युलर्स, त्यानंतर कॅश. आता हे पुढचे कॉलम कोणते घ्यायचे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ज्या ज्या रकमा आहेत ते आपल्याला कॉलम घ्यावे लागतील. तर सगळ्यात एक नंबरला मित्रांनो आपल्याला जनरल रिझर्व्ह पण दिसतोय, पण तो जनरल रिझर्व्ह आपण घेणार नाही, कारण की जनरल रिझर्व्हचा जो बॅलन्स आहे तो आपण कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करतो. मग कॅपिटल सोडून दिलं तर खाली काय राहिलंय, फक्त बँक लोन. मग आपल्याला कॅश नंतर पुढचा कॉलम घ्यावा लागेल, तो म्हणजे बँक लोन, आणि त्यानंतर पुढे कॅपिटल. मग कॅपिटलमध्ये ए, बी आणि सी. या पद्धतीनं मित्रांनो कोणते कॉलम तयार करायचे हे आपल्या लक्षात आलेलं असेल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे कॅपिटल, बँक लोन आणि जनरल रिझर्व्ह. आपण जनरल रिझर्व्ह का नाही घेतला, तर तो आपल्याला कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करायचा आहे. चला तर मग या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टेटमेंटकडे जातोय. सुरुवातीला आपण घेणार बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटनुसार आपण बॅलन्सेस लिहून घेणार. कॅश बॅलन्स बघा मित्रांनो, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश बॅलन्स आहे 2,000. त्यानंतर बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे 8,000. आणि ए, बी, सी कॅपिटल 24,000, 26,000 आणि 18,000. मित्रांनो आपल्याला जनरल रिझर्व्हचा जो बॅलन्स आहे तो कॅपिटल बॅलन्समध्ये ॲड करायचा आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. जनरल रिझर्व्हचा बॅलन्स आहे 12,000. मग काय करणार, 12,000 भागिले या प्रॉफिट शेअरिंग रेशोची बेरीज. 12,000 भागिले 3 आणि 2 5 आणि 1 6. 12,000 भागिले 6 उत्तर आलं 2,000. 2,000 गुणिले 3 6,000. 2,000 गुणिले 2 4,000 आणि 2,000 गुणिले 1 2,000. मित्रांनो हा बॅलन्स आपल्याला ॲड करायचा आहे, आणि ॲड केल्यानंतर जो बॅलन्स खाली शिल्लक राहील त्याला पुन्हा म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. कॅश बॅलन्स आहे तसाच 2,000 येईल. बँक लोन सुद्धा आहे तसंच 8,000 खाली येईल. त्यानंतर कॅपिटल बॅलन्स 24 आणि 6 30. बी कॉलममध्ये 26 आणि 4 30 आणि सी कॉलममध्ये 18 अधिक 2 20,000. मित्रांनो आता आपल्याला फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम घ्यायची आहे. आता खरं बघितलं तर आपल्याकडं मित्रांनो शिल्लक आहे 2,000, म्हणजे आपल्याकडे कॅश आहे 2,000, आणि आपल्याला पैसे द्यायचे आहेत बँक लोनचे. नाही, आपल्याला पैसे बँक लोनचे द्यायचे नाहीये, तर आपल्याला प्रोव्हिजन फॉर एस्टिमेटेड डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची रक्कम द्यायची आहे. बघा ॲसेट रिअलाइज करण्यासाठी, ॲसेट विकण्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तो खर्च आपल्याला दिलेला आहे 6,000. ती रक्कम आपण अगोदर बाजूला काढून ठेवणार. बघा ॲसेट रिअलाइज करण्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तो अंदाजे 6,000 आहे, आणि ती रक्कम आपल्याला बाजूला काढायची, म्हणजे ती रक्कम आपल्याला कॅशमधून वजा करायची. ती रक्कम आहे 6,000. आपल्याकडं कॅश तर 2,000 आहे, म्हणून आपण घेणार फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन, आणि फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम आहे 9,000. मग हे आपल्याकडं कॅश बॅलन्स 2,000 आणि फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनचे 9,000 असे मिळून झाले 9 आणि 2 11,000. जो बॅलन्स आहे तो खाली आपण लिहून घेतला.
कॅश कॉलममध्ये 11,000 आणि बाकीच्या सगळ्या रकमा आहेत तशाच येतील. आता आपल्याकडं कॅश आहे 11,000 आणि आपल्याला पैसे लेस करायचे आहेत ते म्हणजे लेस प्रोव्हिजन फॉर इस्टिमेटेड डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. मित्रांनो, आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करण्याच्याही अगोदर ही प्रोव्हिजन करून ठेवावी लागेल, कारण की ॲसेट विकण्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तो अगोदर आपण लेस करून घ्यायचा. मग 11,000 मधून 6,000 गेले, खाली राहिले 5,000. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये 5,000 आणि पुढच्या रकमा आहे तशाच येतील 8,000, 30,000, 30,000 आणि 20,000. मित्रांनो, जनरल रिझर्व्ह ॲड केलाय. डिझॉल्युशन एक्सपेन्सेसची जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन करून ठेवली. आता आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीजकडे जायचं आहे. मग प्रॉब्लेममध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी आहे बँक लोन. बँक लोनची रक्कम आहे 8,000. आपल्याकडं 8,000 आहेत का? नाही. आपल्याकडं कॅश आहे 5,000, पण जेवढे पैसे आहेत तेवढे आपण देणार कशाला? बँक लोनला. मग लेस बँक लोन पेड. कॅश कॉलममध्ये 5,000 लिहिले, बँक लोन कॉलममध्ये 5,000 लिहिले आणि जो बॅलन्स शिल्लक राहील पुन्हा त्याला आपण म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये डॅश असेल, बँक लोन 8मधून 5 गेले, 3,000 राहिले आणि पुढच्या रकमा आहे तशाच येतील. त्यानंतर मित्रांनो, आता कॅश कॉलममध्ये आपल्याकडं काहीच नाही आहे. आपण जाणार मग आता सेकंड ग्रॉस रिअलायझेशनकडं. सेकंड ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम आहे 24,200. मित्रांनो, आपण कोणती रक्कम घेतली? मार्केट व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू घेतलेली नाही आहे. जी लहान रक्कम आहे ती घेतली 24,200. मग आता आपल्याला पैसे द्यायचे आहे बँक लोनचे. बँक लोनचं आपलं देणं आहे 3,000. आपल्याकडं आहे 24,200. आपण देऊ शकतो, देणार. लेस बँक लोन पेड. या ठिकाणी 3,000 लिहिले आणि बँक लोन कॉलममध्ये सुद्धा 3,000 लिहिले. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. मित्रांनो, कॅश कॉलममध्ये 21,200. आता बँक लोन पेड करून झाले. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस जे आहेत ते आहे तसेच या ठिकाणी आपण खाली घेणार. मित्रांनो, आता थर्ड पार्टी लायबिलिटीज आपल्या पेड करून झाल्यात. आता जायचं आहे आपल्याला कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल आहेत ते पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स आपल्याला पेड करायचे आहेत. पण ते कसे पेड करायचे? ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. म्हणजे आपण अगोदर जे स्टेटमेंट तयार केले त्या स्टेटमेंटनुसार आपण पार्टनर्स कॅपिटल देणार. म्हणजे काय? तर सगळ्यात एक नंबर देणार आपण ॲब्सोल्यूट सरप्लस, जो सीचा आहे 5,000 आणि त्यानंतर देणार लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी 10,000 आणि 5,000. सुरुवातीला एचा 5,000 बॅलन्स देणार आणि त्यानंतर सोबतच ए आणि बीचे 10 आणि 5,000 देणार. चला, आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 21,200. आपल्याला द्यायचे आहेत सीचा जो बॅलन्स आहे ॲब्सोल्यूट सरप्लसचा तो द्यायचा आहे 5,000. मग आपण पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहिणार लेस पेड टू सी आणि कॅश कॉलममध्ये लिहिणार 5,000. मित्रांनो, हे 5,000 आपल्याला द्यायचे आहे. सीचा ॲब्सोल्यूट सरप्लस बॅलन्स आहे म्हणून सीच्या कॅपिटल बॅलन्समधून आपण ही रक्कम वजा करणार आणि जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, 21,200 मधून 5,000 वजा केले, खाली रक्कम शिल्लक राहिली 16,200. 30,000 अशी 30,000 तसेच येतील. बीच्या कॉलममध्ये सुद्धा 30,000 आहे तसेच येतील आणि 20,000 मधून 5,000 गेले, खाली राहिले 15,000. मित्रांनो, आपल्याकडं कॅश शिल्लक आहे आता 15,000. सॉरी, आपल्याकडं कॅश शिल्लक आहे 16,200 आणि आपल्याला द्यायचे आहे 10 आणि 5 15,000 द्यायचे. बी आणि सीचे लेस प्रपोर्शनेट कॅपिटल बेस बी 10 आणि 5 15,000 द्यायचे. आपल्याकडे तेवढी शिल्लक आहे, आपण देऊ शकतो. मग आता लेस पेड टू बी अँड सी. बघा, बी आणि सीचे आपल्याला द्यायचे 10 आणि 5. बीच्या कॉलममध्ये 10,000 आणि सीच्या कॉलममध्ये 5,000 या ठिकाणी आपण लिहिलेले आहे आणि कॅश कॉलममध्ये 15,000 लिहिलेत. जो बॅलन्स शिल्लक राहील त्याला म्हणणार बॅलन्स ड्यू. मित्रांनो, 16,200 मधून 15,000 गेले, कॅश कॉलममध्ये 1,200. त्यानंतर एच्या कॉलममध्ये 30,000 आहे तसेच येतील. 30,000 मधून 10,000 गेले, बीच्या कॉलममध्ये 20,000 आणि 15,000 मधून 5,000 गेले, सीच्या कॉलममध्ये 10,000. मित्रांनो, आपल्याकडे 1,200 रुपये शिल्लक आहे. आता पार्टनर्स कॅपिटल ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट ही रक्कम आपली पेड करून झालेली आहे. आता जो बॅलन्स शिल्लक आहे तो आपण काय करणार?
तीनही पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्या ठिकाणी देणार, म्हणजे त्यातून त्या ठिकाणी ती रक्कम काय होईल, लेस होईल. मित्रांनो, थर्ड पार्टी लायबिलिटीज त्या ठिकाणी पेड करून झाल्यात, पार्टनर्स लोन पेड करून झालंय आणि पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स आहे ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट ते पण आपलं पेड करून झालंय. आता राहिलेली रक्कम आपण पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये काय करणार, देणार. लेस पेड टू ए बी सी यांना तिघांना या ठिकाणी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये देणार, म्हणजे 1200/6 उत्तर येईल 200. 200 गुणिले 3 600, 200 गुणिले 2 400 आणि 200 गुणिले 1 200. ए बी सी 600 400 आणि 200. मित्रांनो, जो बॅलन्स शिल्लक असेल त्याला म्हणणार आपण बॅलन्स ड्यू. कॅश कॉलममध्ये डॅश असेल, 30,000 मधून 600 गेले 29,400, 20,000 मधून 400 गेले 19,600 आणि 10,000 मधून 200 गेले 9,800. मित्रांनो, आणखीनही आपल्याकडं आणखीन एक इन्स्टॉलमेंट शिल्लक आहे. आणखीन एकदा ॲसेट रिअलाइज करून आपल्याकडं पैसे येणार आहेत. 31 मार्च 2024ला मित्रांनो आपल्याकडं फायनल ग्रॉस रिअलायझेशनचे पैसे आहेत 23,800. बघा, ही 23,800 रक्कम आपल्याकडे शिल्लक आहे. आता सगळ्या लायबिलिटीज आपल्या पेड करून झालेल्या आहेत. आपल्याला हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला द्यायचा आहे ए बी सी 3 पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. पण त्या अगोदर आपल्याला एक ॲडजस्टमेंट आहे, त्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट या ठिकाणी घ्यावा लागेल. मित्रांनो, रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी आपण प्रोव्हिजन करून ठेवली होती 6,000 रुपयांची. ॲडजस्टमेंटमध्ये जर बघितलं तर लक्षात येईल आपल्या, आपण प्रोव्हिजन करून ठेवली होती 6,000 रुपयांची, पण ॲक्च्युली डिझॉल्युशन एक्सपेन्सेस जे आहेत ते 1,000 झालेले आहेत, म्हणजे आपल्याकडं 5,000 रुपये तसेच शिल्लक आहे. बघा, या ठिकाणी जो भाग तुम्हाला रंगवलेला या ठिकाणी दिसतोय, सिलेक्ट केलेल्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲड अनयुटिलाइज प्रोव्हिजन फॉर इस्टिमेटेड डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. प्रोव्हिजन केली होती आपण 6,000ची, त्यातनं खर्च आपण मायनस केला, ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 1,000 मायनस केले, तर उत्तर किती असेल, तर त्या ठिकाणी 5,000. आणि हे आहेत अनयुटिलाइज प्रोव्हिजन, म्हणजे ही प्रोव्हिजनची रक्कम आपण वापरलेली नाही आहे, ती तशीच शिल्लक आहे. ती आपण काय करणार, कॅश बॅलन्समध्ये ॲड करणार. मग कॅश बॅलन्समध्ये 23,800 अधिक 5,000 आपल्याकडं कॅश बॅलन्स शिल्लक आहे मित्रांनो. आता 23 आणि 5 28,800 आणि पुढे आहे त्या रकमा तशाच राहतील. मित्रांनो, हे 28,800 आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ए बी आणि सीला आपल्याला द्यायचे आहेत. मग आता लेस पेड टू ए बी सी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1. मग कॅश कॉलममध्ये 28,800, एच्या वाट्याला येतील 14,400, बीच्या वाट्याला 9,600 आणि सी कॉलममध्ये असेल 4,800. या रकमा आपल्याला मायनस करायच्या आहेत. आणि कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल पेड करून झाल्यानंतर आपल्याकडं जो बॅलन्स शिल्लक असेल किंवा जे बॅलन्सेस आपल्याला दिसतील मित्रांनो, तो आपला लॉस असेल. रिअलायझेशन लॉस बघा किती आहे. एचा रिअलायझेशन लॉस आहे 15,000, बीचा 10,000 आणि सीचा 5,000. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात जे पार्टनर्स आहेत त्यांना एवढा लॉस झालेला आहे. ॲसेट रिअलाइज केल्या, लायबिलिटी पेड केल्या आणि उरलेले पैसे त्यांना देऊन टाकले. अजूनही एवढे पैसे देणं बाकी होतं, म्हणजे हा आहे रिअलायझेशन लॉस. मित्रांनो, या पद्धतीनं दुसरं स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. शेवटी आपण वर्किंग नोटकडे जाणार आहोत. मित्रांनो, या वर्किंग नोटमध्ये जर बघितलं, आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या वर्किंग नोट्स आहेत, त्यामध्ये ऑर्डर ऑफ पेमेंट, आपण पेमेंट कशा पद्धतीनं केले तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रोव्हिजन फॉर इस्टिमेटेड डिझॉल्युशन एक्सपेन्सेस, सुरुवातीला आपण डिझॉल्युशन एक्सपेन्सेससाठी प्रोव्हिजन करून ठेवली, तरतूद केली. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण पेड केल्या, त्यामध्ये बँक लोन पेड केलं. आणि पार्टनर्स कॅपिटल, त्यामध्ये ॲज पर सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट आपण पार्टनर्स कॅपिटल पेड केलेलं आहे. आणि आता दुसरी जी वर्किंग नोट दिली, त्या वर्किंग नोटमध्ये काय म्हटलं मित्रांनो, दुसऱ्या वर्किंग नोटमध्ये आपल्याला दिसतंय द कॅश बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. कॅश बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट जो आहे, कॅश बॅलन्स आहे 2,000 रुपये, इज नॉट सफिशियंट टू मेक द प्रोव्हिजन फॉर इस्टिमेटेड डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आहेत 6,000 आणि ते डिझॉल्युशन एक्सपेन्सेससाठी तो कॅश बॅलन्स सफिशियंट नाही आहे, म्हणून हेन्स द फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशन ऑन 31 जानेवारी ₹9,000 इज टेकन टुगेदर टू मेक द एंटायर प्रोव्हिजन फ्रॉम one sufficient installment.
मित्रांनो, आपल्याकडं डिझॉल्युशन एक्सपेन्सेस प्रोव्हिजन करण्यासाठी 6,000 रुपये पाहिजे होते. ते आपल्याकडं कॅश बॅलन्स तेवढा सफिशियंट नाही आहे, म्हणून आपण अगोदर फर्स्ट ग्रॉस रिअलायझेशनची रक्कम घेतली, मग त्यामध्ये कॅश बॅलन्स ॲड केला आणि नंतर मग आपण डिझॉल्युशन एक्सपेन्सेससाठी प्रोव्हिजन केलेली आहे. ही ती या ठिकाणी वर्किंग नोट होती. मित्रांनो, या पद्धतीनं हा तिसरा प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.